नाही, मला नाही केलं. ओके. ओके. हरिओम सर्वांना. काल आपण बघत होतो हरिओम. प्राणस्पंदन शोधाचे उपाय. बरोबर. हो सर. तर उपाय बघत असताना आपण काय काय बघितलेलं एकदा रिकॅप करूया, जे कोणी नवीन आले असतील त्यांच्यासाठी म्हणून. आपण बघितलं काय, तर प्राणाशिवाय मनाला गती होणं शक्य नाही आणि मनाच्या गतीशिवाय संवेदची उत्पत्ती शक्य नाही. बरोबर. जे आभासी हम्म. जगत उत्पन्न झालेलं आहे ते उत्पन्न होण्यामागे 4 उदाहरणं देऊन सांगितलं की ज्याप्रमाणे अग्नीचं वर्तुळ तयार होतं, अग्नी फिरवला जोरात तर अग्नीचं वर्तुळ आपल्याला दिसतं. ज्याप्रमाणे पाण्यात भवरा तयार होतो, तसंच ज्याप्रमाणे काय होतं. 4 उदाहरणं कुठली कुठली आहेत सर? परत एकदा रिपीट करा. चौथा आहे त्यातलं एक मिनिट. फुलांमध्ये गंध. हा, तिळामध्ये, हा, कुसुमामध्ये गंध, तिळामध्ये तेल. हे वेगळं, परंतु नाही, ते हे वेगळं आहे. हा, ते वेगळं आहे. ते नाही बरोबर. जगताच्या उत्पत्तीला सुरुवातीलाच सांगितलं. हा हा हा, बरोबर. असं आठवेल आपल्याला. पण या पद्धतीनं काय होतं, 4 उदाहरणं देऊन सांगितलेलं आहे की या प्रकारे जगाची उत्पत्ती होत असते. बरोबर आहे. आणि प्राण आणि मन किंवा चित्त हे वेगळं नसून एकच आहे हे सांगण्यासाठी त्यांनी काय सांगितलं, तर जसं फुलामध्ये गंध असतो, जसं अग्नीमध्ये उष्णता असते, ते एकमेकांपासून विलग करू शकत नाही, या अर्थी प्राण आणि मन किंवा चित्त हे एकच आहेत. यांनी ओके. पूरक, रेचक, कुंभक यांची उदाहरणं दिली होती हा स्पंदन निरोधासाठी. हा, ते स्पंदन निरोध आता करूया, पण आपण हो. सुरुवातीपासून बघतो आहोत की मनाच्या म्हणजे चित्त जगात उत्पन्न का होतं, तर मनाचा स्पंद झाल्यामुळे. मग मनाचा स्पंद का होतो आहे, तर प्राणाचा स्पंद झाल्यामुळे. प्राण आणि मन हे शरीरामध्ये एकच आहे. जसं फुलामध्ये गंध आहे तशा पद्धतीनं, जसं उष्णतेमध्ये काय आहे, अग्नीमध्ये अग्नीमध्ये हा अग्निपुष्णता. अग्नी, हा, तशा पद्धतीत हे एकच आहेत अशी उदाहरणं दिली. आता जर आपल्याला मनाला शांत करायचं आहे तर काय केलं पाहिजे, तर प्राणाचा निरोध केला पाहिजे. मग शरीरामध्ये प्राण जो उपस्थित आहे तो फिरतो आहे, त्याच्यामध्ये स्पंद होत आहे आणि तो स्पंद थांबवला पाहिजे, ही गरज निर्माण झाली. ही गरज निर्माण झाल्यानंतर त्याचे उपाय काय, कशाद्वारे मी प्राणाला थांबवू शकतो, यासाठी मग त्यांनी प्राणस्पंद निरोधाचे उपाय सांगितले. तर साधारण कसे कसे आहेत, तर पहिलं आहे 4 उपाय एकाच श्लोकात सांगितले. एक आहे शास्त्राध्ययन, दुसरं सज्जन संपर्क, त्यानंतर अभ्यास आणि वैराग्य. हे योगाद्वारे आपण करू शकतो असं त्यांनी सांगितलं. बरोबर. दुसरं काय करू शकतो, तर चित्ताच्या एकाग्रता परिणामाने आपण प्राणस्पंद निरोध करू शकतो. तिसरं काय सांगितलं, अनायास कुंभक क्रियेद्वारे आपण प्राणस्पंद निरोध करू शकतो. त्यानंतर प्रणवोच्चार करून प्राणस्पंद निरोध करू शकतो. त्यानंतर रेचकाद्वारे बाह्य कुंभक साधून त्यावर लक्ष केंद्रित करून आपण प्राणस्पंद निरोध करू शकतो. त्यानंतर पूरकाद्वारे अंतक कुंभक साध्य करून आपण काय करू शकतो, प्राणस्पंद निरोध करू शकतो. त्यानंतर केवल कुंभक ही अवस्था साध्य करूनही आपण प्राणस्पंद निरोधच करत असतो. त्यानंतर इथे वैशिष्ट्यपूर्ण खेचरी मुद्रेचा उल्लेख केला. खेचरी मुद्रा. खेचरी मुद्रेमध्ये सुद्धा आपण प्राणस्पंद निरोध करतो, परंतु खेचरी मुद्रा सांगितली कुठपर्यंत, तर तालूच्या आतपर्यंत जीभ नेणे एवढंच सांगितलं. बरोबर. त्यानंतर पुढे हृदयाकाशात लक्ष केंद्रित करून जे ब्रह्मस्थान आहे त्यामध्ये निर्विकल्प समाधी घेऊन काय करू शकतो, प्राणस्पंद निरोध प्राणस्पंद. करू. त्यानंतर नासाग्र दृष्टी, नाकाच्या द्वादश, अग्रभाग. नासाच्या बाहेर द्वादशांगुल दृष्टी करून ध्यान करायला सांगितलं, ज्यानं प्राणस्पंद निरोध होतो. आणि त्यानंतर पुढे खेचरी मुद्रेचं पूर्ण स्वरूप सांगितलं. कसं,
तर खेचरी मुद्राही करायची आहे, ब्रह्मरंध्रापर्यंत. म्हणजे जिभेची पोझिशन ती घ्यायची आहे आणि भ्रूमध्य दृष्टी पण करायची आहे. त्यामुळे ज्ञान प्राप्त होतं आणि ज्ञान प्राप्त झाल्यानंतर काय होईल? प्राणस्पंद निरोध होईल. ओके. आणि त्यानंतर झटित किंवा गुरु ईश्वर यांच्या कृपेमुळे, अनुग्रहामुळे. अनुग्रहामुळे क्षणात आपल्याला प्राणस्पंद निरोध सुद्धा साधता येऊ शकतो. इथपर्यंत आपण सगळं बघत आलेलो आहोत. सगळा प्राणस्पंद निरोध आपला विषय संपलेला आहे. त्यानंतर श्रीराम उवाच. ब्रह्मं जगति भूतानां हृदयं तत्किमुच्यते इदं सर्वमहादर्शे यस्मिंस्तत् प्रतिबिंबती। ब्रह्मन, इस जगत में प्राणियों का वह हृदय क्या है? जर हृदयाकाशामध्ये आपल्याला ब्रह्म शोधायचं आहे तर हे हृदय हा स्थान काय आहे याविषयीचं वर्णन त्यांना विचारतात. महाआदर्श स्वरूप जिसमें यह सब दर्पण में प्रतिबिंब की तरह स्फुरित होता है. हृदयाकाशामध्ये हे ब्रह्म जे आहे ते स्फुरित होतो, बरोबर. तर तो काय आहे? हृदय हे प्रकार काय आहे? हृदय शब्द का 3 जगह उपयोग होता है. एक तो पुंडरीकाकार मांस खंड में, दूसरा मन में और तीसरा परमात्मा में. इन विभिन्न स्थानों में प्रयोग होने के कारण संदेह को उत्पन्न हुए भगवान का प्रश्न उचित ही है. कारण का? तर उपनिषदामध्ये, काही उपनिषदांमध्ये पुंडरीक स्थान असा शब्द केलेला आहे. काही ठिकाणी हृदय हा शब्द छातीसाठी मांडलेला आहे. काही ठिकाणी मेंदूगत हृदय, बुद्धिस्थित किंवा मनास्थित हृदय अशा पण स्वरूपात वर्णन आढळतं. मग हृदय म्हणजे नक्की काय म्हणायचं आहे तुम्हाला असं विचारतात. साधो जगती भूतानां हृदयं द्विविधं स्मृतम. आता हमखास प्रश्न येणारा दुसरा काय? द्वहृदयम किंवा वशिष्ठानुसार द्विविध हृदयांचे वर्णन. साधो जगति भूतानां हृदयं द्विविधं स्मृतम उपादेयं च हेयं च विभागो अयम तयोः शृणु. मी तुला हे 2 भाग जे आहे ते सांगतो, ते ऐक. काय, कुठले आहेत 2 भाग? तर उपादेय आणि हेय हे 2 हृदयाचे प्रकार आहेत. भूताना म्हणजे इस जगत में प्राणियों के 2 प्रकार के हृदय है, एक उपादेय और दूसरा हेय. अब आप इनका विभाग मुझसे सुनिए. मांस खंड रूप हृदय और मनोरूप हृदय परिच्छिन्न होने के कारण उन दोनों को एक मानकर 2 विभाग यहाँ बतलाए हैं, यह समझना चाहिए. नाही मांसा कळलं. म्हणजे अनाटॉमिकल हृदय आणि ज्याच्यात मन वास करतं असं जे हृदय, वैकल्पिक, हे दोन्ही एकच आहेत असं सांगून त्याचं आता पुढे 2 भाग केलेले आहेत, उपादेय आणि हेय. ओके. आता पुढे इयत्तया परिच्छिन्ने देहे यद्वक्षसोऽन्तरं हेयं तद्हृदयं विद्धि तनावेकतटे स्थितम तन अवेकतटे स्थितम. ठीक है, बघूया. हे श्रीराम जी, इयत्ता रूप से परिच्छिन्न इस देह में वक्षस्थल के भीतर शरीर के एक देश में अवस्थित जो हृदय है उसे आप हेय हृदय जानिए. समजलं नाही तर लगेच सांगून टाका. छातीच्या आतमध्ये जो मांसल पार्ट आहे, जो रक्त पाठवतो इकडे तिकडे, तिथपासून सुरुवात केली. हा जो म्हणजे हृदय जे आहे तो दृश्य इथे आहे. दृश्य भाग जो आहे, म्हणजे जो दिसू शकतो असा. असा, हा, अनाटॉमिकल. रचनेच्या दृष्टीनं सांगितलं की जे शरीर रचनेच्या दृष्टीनं तुम्हाला माहित असलेलं हृदय आहे त्यालाच मी हेय हृदय असं म्हटलेलं आहे, असं वशिष्ठांनी सांगितलं. सविन मात्रम तु हृदयम उपादेयम स्थितम स्मृतम. आणि संविद तयार कसं होतं आपण बघितलं.
जग हे कसं आहे, संवितच्या स्वरूपात आहे. बरोबर आहे. मनाच्या स्पंदामुळे, चित्ताच्या स्पंदामुळे उत्पन्न झालं. बरोबर आहे. आता त्याचं वर्णन करतात की संविद मात्रम तु हृदयम उपादेयम स्थितम स्मृतम तदंतरे च बाह्ये च न च बाह्ये च न च बाह्ये न चांतरे। संविद मात्र स्वरूप से स्थित हृदय तो उपादेय कहा गया है। यदि शंका हो कि आत्मा के लिए जो हृदय शब्द का प्रयोग होता है वह गौण है, क्योंकि हृदय में स्थित करने के कारण ही तो आत्मा हृदय कहा जाता है, इस पर कहते हैं तदंतरे इत्यादि। वह आत्मा सबके भीतर और बाह्य है और भीतर एवं बाह्य नहीं भी है। ठीक आहे, मी आता हे मला समजावून सांगतो। आता दोन हृदय तर सांगता येतात। एक म्हणजे आपल्याला समजतं की आपल्या शरीरामध्ये फाडलं तर आपल्याला दिसतं हृदय नावाचा पार्ट। बरोबर आहे। जो दिसला आपल्याला त्याला आपण हृदय म्हटलं। या हृदयाला हेय हृदय असं म्हणायचं। ओके। आता आपल्या मनानं कल्पना करा, डोळे मिटा आणि हृदय असं फक्त म्हणा, येतं की नाही समोर? गाय म्हटलं, आली की नाही गाय समोर? मग ती जी काय आली, तसं जे काय हृदय तुमच्या समोर येतं ते कोणी उत्पन्न केलेलं आहे? संविदेनं उत्पन्न केलेलं आहे। म्हणजे मनाद्वारे कल्पित हृदय, मनामध्ये वृत्ती निर्माण करून त्यापासून निर्माण झालेलं हृदय, त्याला उपादेय हृदय असं म्हटलेलं आहे। ओके। हृदय तो उपादेय कहा गया है। यदि ते जाऊ दे। आत्मा हृदय कहा जाता है, कारण ही तो आत्मा हृदय कहा जाता है, इस पर कहते हैं तदंतरे इत्यादि। वह आत्मा के भीतर और बाह्य है और भीतर एवं बाह्य नहीं भी है। जर तुम्ही विचार केलात तर ज्या आत्म्यस्थित आपल्याला ध्यान करायचं आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला कोणाला बघायचं आहे, ब्रह्मसाक्षात्कार किंवा आत्मसाक्षात्कार बघायचा आहे, असं ठिकाण ज्याची कल्पना तुम्ही करणार आहात ते उपादेय आहे। उपादान ह्या शब्दावरून उपादेय हा शब्द तयार झाला। बरोबर। मग उपादान म्हणजे काय? कशाचं तरी कारण। मग संविदेचं कारण असणारं मन ज्या ठिकाणी आहे त्याला पण हृदयच म्हटलेलं आहे। बरोबर आहे। आता त्याच्यानं दोन प्रकार होतात। जर तुम्ही संविदेच्या अस्तित्वासाठी त्याचा वापर केला, म्हणजे मनाला सतत स्पंदित करत ठेवलं, तर जे चित्र तयार होईल ते बाह्य जगतातलं आहे। बरोबर। आणि म्हणजे त्याच्याच मध्ये गुण आणि आपल्याला गुणीत जातं का सर? गुण आणि काय गुणी गुण आणि असं जे गुणीचा काय मागे संबंध? चर्चा केली, नाही ना? नाही तुमच्या हा. हा आता आपण सध्या काय करतो आहोत? आत्म्यानं आपण बघतो आहोत का बाहेर? नाही। आपण जे काही बघतो आहोत ते सगळं मनाद्वारे आहे। बरोबर आहे। ज्या क्षणी आपल्याला मनाला विलय करता येईल आणि आत्म्याद्वारे बघायची सवय लागेल, तेव्हा आपल्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली असं आपण म्हणू। साक्षात्कार झाल्यानंतर ही परिस्थिती आपल्या बाबतीत होईल। बरोबर आहे। ही गोष्ट आपल्याला करायची आहे। बरोबर आहे। मग सध्या कल्पनाच आहे ना? कोणी केली? मनानं केली। मनाने केली। हे जे उपादेय हृदय आहे त्यामध्ये असणाऱ्या गोष्टी या अशाच आहेत, वैकल्पिक आहेत। एक तर तुम्ही अशा पद्धतीनं कल्पना करू शकता, दुसरं काय करू शकता, तर तेच हृदय संविद उत्पन्न करत आहे सतत। म्हणजे काय, तर ज्याला उत्पन्न होईल त्याला होईल, पण नाही होणार त्याला काय आहे, तर तो कल्पनाच करणार आहे ना। धारणा आलंबनाचीच आहे। ते जेव्हा प्रगट होईल तेव्हा होईल। हा, आता कसं तुमच्या लक्षात आलं? मग म्हणून त्यांनी काय म्हटलंय, वह भीतर भी है और भीतर एवं बाह्य भी नहीं है। भीतर काय तर यह आत्मा सबके भीतर और बाह्य है और भीतर एवं बाह्य नहीं भी है। दोन्ही कल्पना ह्या त्याच्यामुळे साध्य होतात। एक तर ओके। सर्वत्र व्याप्त आहेच आहे, हा, पण ज्याला जाणलं नाही त्याच्यासाठी अव्याप्त पण आहे, असं दोन्ही। बरोबर, परफेक्ट। तर हा जो संविद मात्रम तु हृदयम
हा महत्वाचा आहे. जिथे संवित उत्पन्न होत आहे ते जे हृदय आहे त्याच्याविषयीचं हे म्हणजे काय आहे, उपादेय हृदय. आणि जे मांसल हृदय आहे ते आहेच. काय झालं? ओके, त्याला म्हटलेलं आहे काय तर हेय हृदय. 7,91,000 म्हणजे 8,00,000 होतात. हा, कोणाचं काही प्रश्न आहे का की माईक चालू राहिलाय? महाराष्ट्राची पहिली गाडी असेल 8,00,000. वैशालीताई वैशालीताई माईक माईक चालू बंद राहिलाय. करा तुमचा. ओके, हा तर आपण कुठे आहोत? हा, हे दोन हृदय झाली. हेय म्हणजे काय तर दुःख. आणि उपादान म्हणजे काय तर मूळ कारण. म्हणजे माती हे कशाचं तरी कारण आहे, बरोबर आहे. मग मन हे संविदेचं कारण आहे. प्राणस्पंदामुळे मन स्पंदित होतं, मन स्पंदित होऊन कल्पना विस्तार करतं, काय त्याच्यामध्ये हे तयार होतात, वृत्ती तयार होतात. ही जी संवित तयार करणारी घटना होणारी जी जागा आहे ते सुद्धा एक हृदयच मानलेलं आहे. म्हणून ते उपादेय हृदय. ओके, मग त्यामध्ये संभावना निर्माण होते की तुम्ही आत्मसाक्षात्कार करू शकता. आणि त्यामध्ये म्हणजे संभावना उत्पन्न होत सुद्धा नाही की तुम्हाला होणार पण नाही, काहीही असू शकतं. ओके, हा, चित्ताला तर हृदय हेच म्हटले का हृदय. मग? चित्तवृत्ती हा, त्यामुळे हे संवित मात्र आहे. ह्यानं कसं जग उत्पन्न करायचं हे आपण ठरवणार आहोत नियमन करून. ओके, पुढे तत्तु प्रधानम हृदयम. म्हणजे चित्ताच्या वृत्तीलाच म्हटले का मग? चित्तालाच हृदय म्हटले का? चित्ताला हृदय म्हटलंय, परंतु तसं नुसतं म्हटलेलं नाही. संवित मात्र तो हृदयम हा उपादेयम. हा, जिथे संवित तयार होतं हा. ते म्हणजे चित्त. परंतु प्राणस्पंद बरोबरच चित्तस्पंद होतो. या सर्व गोष्टीची आपण काय धरायची आहे, एक गठडी धरायची आहे की ज्याच्याद्वारे आपण ही कल्पना संवितची, जगाची संवित ही कल्पना आपल्याला समजते आहे. जगाची आभासी प्रतिमा जिथे निर्माण होते आहे ते सगळं म्हणजे संवित मात्र हृदय किंवा उपादेय हृदय. ओके, म्हणजे कल्पनेतल्या गोष्टी जोपर्यंत दृष्टीपथात येत नाहीत हा तोपर्यंतचा एक भाग, आणि हा जोपर्यंत प्रयत्न अथकपणे सुरू आहे तोपर्यंतचा एक भाग. अं, आणि जेव्हा स्पष्ट होईल तेव्हा होईल, जे काय हा आत्मसाक्षात्कार होईल या दर्शन हा प्राप्ती होईल ती गोष्ट वेगळी. हा. आणि त्याच्यामुळे शक्यता पण आहे हे लक्षात घ्या. नाहीतर मुक्ती कशाची? मग संवित कशाची, तयार खरंच आहे. व्हायचं बंद करायल्याशिवाय मुक्ती होणारच नाहीये. हा, बरोबर आहे ना? प्राणस्पंद त्याच्याशिवाय थांबणारच नाही ना. हा, थांबणारच नाही. म्हणजेच त्याची आवश्यकता पण आहे. त्याच्यामुळं हे दोन्ही गोष्टी या आवश्यकच आहेत. पुढे तत्तु प्रधानम हृदयम तत्रेदम समवस्थितम तदादर्शः पदार्थानां तत्कोशः सर्वसंपदाम. वह उपादेय हृदय प्रधान हृदय है, उसी में समस्त जगत विद्यमान है, वही समस्त पदार्थों का आदर्श है और वही संपूर्ण संपूर्ण संपत्तियों का कोश है। क्योंकि अस्मिन द्यावा पृथ्वी अंतरेव समाहिते, इसी इसमें भीतर आकाश और पृथ्वी से उपलक्षित समस्त वस्तुजात विद्यमान है, यह श्रुति है। आता मी तुम्हाला उपादान म्हणजे काय ते पण सांगतो. म्हणजे परत एकदा त्याचा उल्लेख करून देतो की समस्त जग हे कुठून उत्पन्न झालं? संविदेपासून. संविदा कशावर उत्पन्न होते? चित्ताच्या स्पंदामुळे चित्ताच्या भवरा उत्पन्न, स्पंदनामुळे हा, लहरी निर्माण होत असतात. निर्माण होतात आणि त्याच्यामुळे भवरा तयार होतो. तशा पद्धतीनं जे तयार होतं ते संविद आहे. ह्याच्या परत एकदा जरा सूक्ष्मात जाऊन सांगतो की तुम्हाला जर एक विचार आला की आज मला झोप येईल की नाही, डास आहे. आता हा डास एवढा एक विचार आला ना की कानात वाजायला पण लागतो. तो असला नसला तरी सुद्धा वाजतो. म्हणजेच वृत्ती या किती सूक्ष्म असतात आणि त्या आपले आपले स्पंद चालू ठेवत असतात. लक्षात ठेवा, हे जे स्पंद आहेत त्याद्वारेच आपल्याला ह्या जगताची निर्मिती दिसते आहे.
म्हणजे त्या प्रत्येक कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे तो स्वतः भोवती ते फिरवत असतो हा हा सारखंच. हा. सारखं आणि भरपूर संवित म्हणजे प्रत्येक वृत्तीभोवती एक भोवरा तयार करतो आहे. प्रत्येक वृत्तीभोवती म्हणजे भोवरा म्हणजे कसा अगदी सगळं गुणात्मक सगळं वर्णनापासून सगळ्या गोष्टी ह्या त्याच्यात आल्या. बरोबर आहे. मग त्याच्यामुळे हे जे अनेक भवरे रूपी जग तयार झालं, जे काय आहे वास्तव नाही, अवास्तव आहे, याचं मूळ उगम कुठे आहे? उपादान कारणात, चित्तामध्येच. बरोबर आहे ना? मग हे जे चित्तरूपी हृदय आहे त्यालाच मुक्त करायचं आहे आणि तेच महत्वाचं आहे. मांसाला मग मुक्त करायचं नाहीये. मांसरूपी हृदय जे आहे त्याला मुक्त करायचं नाहीये. त्याला जर मुक्त केलं तर ऑटोमॅटिक मुक्ती मिळेल. त्याला नाही म्हणजे याचा अर्थ असा की मागे आपण शिकलो होतो की पुरुष आणि प्रकृती या हा दोन्हीची भिन्नता त्याचा अभ्यासाची तयारी आहे सगळी. हा जा जा. ठीक आहे. तर ही जी जग तयार होत आहे ते उपादेय जग आपल्या दृष्टीने महत्वाचं आहे. उपादेय चित्त किंवा उपादेय संविद, उपादेय स्थान, हृदय स्थान हे जे आहे ते महत्वाचं आहे. ते जे हृदय आहे ते महत्वाचं आहे. ठोसर सरांनी मान हलवली नाही, त्याच्यामुळे मला जरा काय वाटतंय, परत परत समजावंसं वाटतंय, असं झालंय. समजलं का सर? समजलं, लिहित होतो मी. हा मग ठीक आहे. तर सर्व पदार्थांचं हे उपादान आहे ज्याच्यामुळे सगळी जग उत्पन्न झालेलं आहे. जग आपल्याला नको आहे, ती थांबवायचं आहे. मिथ्या जग आहे जगाची सगळं. उत्पत्ती थांबवल्याशिवाय आपण मुक्त नाही होणार आहे. त्यामुळे आपल्या दृष्टीने उपादेय हृदय हेच महत्वाचं आहे. त्याचाच आपल्याला बंदोबस्त करायचा आहे. पुढे सर्वेषामेव जंतूनां संविद संविद हृदयमुच्यते न देहावयवैकांशो जडनिर्नोपलोपमः. काय कठीणच आहे शब्द. हे श्रीराम जी, संवित ही सभी प्राणियों का हृदय कहा जाता है, न कि जड़ और जीर्ण पत्थर के सदृश देह के अवयव का एक अंश हृदय कहलाता है. जे मांसल हृदय आपण जे बघतो चित्रामध्ये, जे आपल्या शरीरात बसवलेलं आहे छातीच्या ठिकाणी, ते हृदय नाही असून जे संवित वालं आहे तेच खरं हृदय आहे आपल्या दृष्टीने, या ग्रंथाच्या दृष्टीने. कारण का? तर याच्यामध्ये संवित थांबवायची आहे म्हणून. उपादेय स्थान. चला, तस्मात् संविन्मये शुद्धे हृदये हृतवासनः बलान्नियोजिते चित्ते प्राणस्पंदो निरुध्यते. म्हणून इसीलिए संवित स्वरूप विशुद्ध हृदय में वासनाओं से वर्जित होकर बलपूर्वक चित्त को लगाने से प्राण का स्पंदन निरुद्ध हो जाता है. ओके, काही वेगळं सांगितलंय? काही नाही. म्हणजे आपल्याला ध्यान करायचं जे आहे ते त्या ठिकाणी कुठल्या विशुद्ध हृदय में वासनाओं से वर्जित होकर, वासनांपासून वर्जित झालं पाहिजे. म्हणजेच काय? तर आपल्या जेवढ्या इंद्रियांना आहेत आपण थांबून कोणाचा तरी मेसेज आलाय. हा ओके, चालेल सर. संवित विशुद्ध हृदय में वासनाओं से वर्जित होकर बलपूर्वक चित्त को लगाने से प्राण का स्पंदन निरुद्ध हो जाता है. विरोध होतो आहे. म्हणजे संवित उत्पन्न होणार नाही, परंतु नाही. त्यातच खेळ करायचा आहे आणि मनाला थांबवायचा आहे. पुढे एबी ही क्रमैस्तथान्यश्च नाना संकल्प कल्पितैः नानादेशिक वक्त्रस्थैः प्राणस्पंदो निरुध्यते. इन पूर्वोक्त उपायों से तथा संप्रदाय क्रम से चले आ रहे अन्य आचार्यों के मुख से उपदिष्ट नाना संकल्पों से कल्पित उपायों से प्राण स्पंद निरुद्ध हो जाता है. वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या पद्धतीने समाधी अवस्था प्राप्त करण्यासाठी उपाय सांगितलेले आहेत. बरोबर आहे. या सर्व उपायांचा उपयोग करूनही तुम्ही प्राणस्पंदाचा निरोध करू शकता. वेगवेगळ्या संप्रदायामध्ये वेगवेगळ्या घटना
सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ हठयोगाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, तर क्रम सांगितलेला आहे पूर्णपणे, आणि मुद्रापर्यंत नेऊन ते थांबव, त्यानंतर राजयोग करायला सांगितलेलं आहे. जे ज्ञानयोगी असतील त्यांना फक्त अभ्यास आणि वैराग्यानंच प्राप्त होईल. जे मध्यम असतील त्यांना क्रियायोग करावा लागेल, आणि जे अधम असतील ते अष्टांग योगाद्वारे प्राप्त करू शकतील. हे आपण योगाद्वारे सांगत आहोत. परंतु अजून कुठल्या ग्रंथामध्ये वेगवेगळे उपक्रम सांगितलेले आहेत. जसा आपण हा शास्त्र एक बघत आहोत, योग वसिष्ठ, याच्यामध्ये एकच ब्रह्म म्हणून सांगितलेलं आहे. दुसऱ्या पुस्तकात द्वैतवादी आहेत. परंतु त्यांनी इथे काय सांगितलं की जे विविध संप्रदायांनी उपक्रम सांगितलेले आहेत त्याद्वारे सुद्धा हेच प्राप्त होणार आहे. काय होणार आहे, तर प्राणस्पंद निरुद्धच होणार आहे. पुढे अभ्यासेन निराबाधम एतास्थाम योगयुक्तयः उपायांती भव्यस्य भवभेदने। जो पूर्वोक्त योगात्मक युक्तिया कही गई है, प्राणस्पंद निरोधासाठी भरपूर योगात्मक युक्त्या आपण सांगितल्या. सुरुवातीलाच प्राणस्पंद निरोधाचे उपाय 13 तर मी लिहून काढले बसल्या बसल्या मगाशी. हो हो बरोबर. ही सगळी वरची सगळी जेवढी काय उपाय सांगितले ते सगळे इथे लागू पड़तात. योगात्मक युक्तियां कही गए वे अभ्यास के द्वारा ही भव्यमति के लिए संसार का उच्छेदन करने में निराबाध उपाय हो सकती है. संसार का उच्छेद करना म्हणजे काय, काढून टाकणे, उच्छेद करणं. प्राणस्पंद निरोधानं काय होईल, संसाराचा उच्छेद होईल, नाहीसा होईल प्रकृती तुमच्यासाठी. हा, संसार संसार राहणार नाही. बलपूर्वक निरोध करने पर तो रोग आदि भी संभावना आदि की संभावना हो जाएगी. म्हणजे योगातले जे युक्तिया सांगितलेली आहेत ती त्या पद्धतीनं वापरली पाहिजे. उदाहरणार्थ आता त्यांनी काय सांगितलं, कुंभकाचा अभ्यास क्रमाने वाढवा, शनैही शनैही. एखाद्यानं बलपूर्वक जर वापर केला त्या गोष्टींचा अति, तर काय होईल, बलपूर्वक व्याधी भवस्य उत्पन्न होते. भवभेदने, विरोध करने पर तो रोग आदि की संभावना हो जाएगी. ओके, म्हणून तो अभ्यास करायचा आहे, निरंतरता त्याच्यात असली पाहिजे, परत परत करण्याची सवय लावून घेतली पाहिजे. अभ्यासात दृढताम यातो वैराग्य परिलांछितः यथा वासनमायामः प्राणानाम सफलः स्मृतः. अभ्यासात दृढता यातो, अभ्यासामध्ये काय दृढता आली, वैराग्य रूपी लांछन से समन्तात लांछित यानी संसारासक्ति से वर्जित तथा अभ्यास से दृढ़ता को प्राप्त प्राणायाम वासना के अनुसार सफल होता है. यानी जिस समय जैसी जैसी वासनाएं होती है उस समय उन उन वासनाओं का निरोध करके सफल होता है. अथवा मुमुक्षा की वासना होने पर मोक्ष रूप फल से और भोग की वासना होने पर तत्त विचित्र फल भोग सिद्ध रूप फल से सफल होता है. अभ्यासात कशाचा, प्राणायामाचा अभ्यास, त्याच्याविषयीचा आता इथे सांगितलं. अभ्यासामध्ये काय असलं पाहिजे, तर अभ्यास करत दृढता. असताना लक्ष हे काय असलं पाहिजे, तर आत्मप्राप्ती. जर तुम्ही हा आत्मप्राप्तीचं लक्ष घेऊन चाललात आणि प्राणायाम केलात तर तुम्ही तिथपर्यंत पोहोचाल. परंतु तुम्ही जर वासनांचं लक्ष ठेवून प्राणायाम केलात तर त्याही तुम्हाला प्राप्त होतील. याचाच अर्थ काय, तर प्राणायामाच्या योगे सुरुवातीला काय प्राप्त होतात, तर सिद्धी प्राप्त होतात, आणि त्याही सिद्धींना टाकून जो पुढे जातो तोच खरा वैरागी. म्हणजे वैराग्याशिवाय आत्मपदाला प्राप्त होणं शक्य नाही. शक्यच नाही. हेच सांगायचं हेच सांगायचं आहे. अभ्यासाबरोबर वैराग्य सुद्धा आवश्यक आहे, आणि अभ्यासामध्ये दृढता असली पाहिजे, हे पण वाक्य ह्याच्यात आलं. आणि अभ्यासाबरोबर वैराग्य हे सुद्धा आवश्यक आहे.
एखाद्याला अभ्यास त्यानं चालू केला, अभ्यास चालू केल्यानंतर त्याला पहिलं प्राप्त काय होणार आहे? सिद्धी. आणि त्या सिद्धीमध्ये जर वैराग्यता नसेल तर तो पुन्हा संसार रूपी जगतातच अडकणार. त्याला जर वाटलं आयला मी तर आता लोखंडापासून सोनं तयार करू शकतो, कशाला हे झक मारू दे, राजा बनतो, बरोबर आहे. मग तो हा. अडकला. हा. परंतु जो हेही बाजूला टाकतो आणि एक लक्ष्यानं प्रेरित होतो, तोच फक्त पुढे जातो. त्याला वैराग्य आलेलं असलं पाहिजे, सिद्धीविषयीचं वैराग्य त्याला असलं पाहिजे, तरच तो सफल होईल. संसारात ध्रुव हे वैराग्य प्राप्त झाले की काय होईल? मग तो सिद्धीकडे पण लक्ष देणार नाही ना, दुर्लक्षच करणार हा. सिद्धी प्राप्त झाल्या तरी. हो, हो. त्याच्याशिवाय नाही ना, वैराग्याशिवाय तो हा, पुढे जाऊ शकत नाही असं जाऊ आहे. शकत नाही. हा. हम्म. आणि असं पण म्हटलं जातं की ही योजनाच आहे की सिद्धी प्राप्त झाल्या आणि त्याच्यामध्ये जो हा. अडकला त्याचं अधःपतन, आणि अधःपतन. फिल्टर करूनच काही लोकांनाच फक्त वरती पाठवलं जातं. हा, आलं का? योग पात्रतेनुसार. या विधी सिद्धी वायाची उपाधी दंपधर्म. हा. ज्ञानेश्वर महाराजांनी हरिपाठात म्हणलंय, उगाच म्हटलं नाही. त्याचा ते अर्थच इथं हे अपेक्षित आहे, हा अपेक्षित आहे. आज हा. साधारणपणे वारकरी संप्रदायात योगाला म्हणजे वेगळ्या अर्थाने घेतलं जातं की योग म्हणजे याच्यासारखा श्रेष्ठ नाही, परंतु हम्म. सिद्धीच्या दृष्टीने हा तिथं अर्थ घेतलेला आहे, ज्ञानेश्वराला अपेक्षित आहे. बरोबर आहे ना सर? असेल. मला मला संत वाङ्मयाचा अभ्यास फारच कमी. मी आज 4 वर्ष झाली या गोष्टींकडे वळलो. त्याच्या आधी फक्त मेडिकल, असा घोड्याला कसं असं लावतात. झापड लावून चाललेले. हा. तर ठीक आहे, आता आपण ह्याच्यापर्यंत आलो. नक्कीच असणार सर, कारण ज्ञानेश्वरांनी जेवढं काही लिहून ठेवलेलं आहे ना, सगळं अर्क आहे एकदम, हम्म. प्रत्येक ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. पुढे, भ्रूनासा तालु संस्थासु द्वादशांगुली कोटिषु अभ्यासात क्षाम्यति प्राणो दूरे गिरिनदी यथा. काय? हे श्री राम जी, जैसे पर्वत का झरना दूर जाकर वहीं पर लीन हो जाता है, वैसे ही भ्रू, नासिका, तालुस्थान तथा कंठाग्र प्रदेश से लेकर 12 अंगुली परिमित प्रदेश में अभ्यासवश से प्राण लीन हो जाता है. या सर्व ठिकाणी आपण करू शकतो. प्राण लीन करण्यासाठी ह्या सर्व ठिकाणी आपल्याला काय करायला पाहिजे? प्रयत्न केले हा, पाहिजे, प्रयत्न. अभ्यास. अभ्यास केला पाहिजे. आपल्याला पूरकाद्वारे सांगितलं, रेचकाद्वारे सांगितलं, बाह्य कुंभकाद्वारे सांगितलं, अंतःकुंभकाद्वारे सांगितलं, त्यानंतर खेचरी मुद्रेद्वारे नासिका तालु संस्थान सांगितलं, बरोबर. हम्म. एवढे सगळे प्रदेश सांगितले, ज्याच्यामध्ये आपण प्रयत्नपूर्वक जर काम केलं तर ही जी वाहती नदी आहे कशाची? प्राणाची, ती सुकवून टाकू शकतो आपण, थांबवू हम्म. शकतो. जर तुम्ही एखादा डोंगरावरनं 1 लिटर 2 लिटर पाणी सोडलं तर ते खालपर्यंत जाईल का? मध्येच मुरणार ना, कुठेतरी संपून जाईल, हम्म. बरोबर हो आहे हो. ना. तसं हा संपून जाणारा जो भाग आहे तो आपल्यावर अवलंबून आहे. आपण त्याचा अभ्यास करून सुकवायचा प्रयत्न केला पाहिजे. पुढे, हम्म. अभ्यासवश से प्राण लीन हो जाता है. पतंजलि ने कहा भी है, नाभि चक्रे काय व्यूह ज्ञानम, कंठकूपे क्षुत पिपासा, वगैरह वगैरह. कंठ के नीचे कूप प्रदेश में प्राण के संयमन से क्षुधा और पिपासा की निवृत्ति हो जाती है. कूप के नीचे वक्षस्थल में कूर्माकार नाड़ी होती है. उस कूर्माकार नाड़ी में प्राण का संयमन करने से स्थिर पद प्राप्त हो जाता है. कपाल मध्य प्रभास्वर मूर्धज्वती में संयम करने से स्वर्ग और पृथ्वी के अंतरालवर्ती सिद्धों का दर्शन हो जाता है. हे सगळं वेगवेगळ्या ठिकाणी काय ध्यानाचे साधना केल्यानंतर निर्माण होणाऱ्या सिद्धी आहेत आणि त्याही पलीकडे आपल्याला जायचं आहे. परंतु हे ध्यानात्मक सिद्धी त्यांनी इथे वर्णन केल्या. या श्लोकाचा अर्थ मात्र एवढाच अपेक्षित आहे की या या ठिकाणी आपण प्राणाला काय ध्यान करू शकतो आणि प्राणस्पंद थांबवू शकतो. आलं लक्षात?
वाहणारी सतत गतिमान असणारा प्राण आपण थांबवू शकतो. पुढे भूयो भूय भूयिष भुश्चिराभ्यासात जिव्हा प्राप्तेन तालुनी घंटिका स्पृश्यते प्राणो यो नोच्चैर निर्वहंत्यलम अंत्यलम. जिव्हा आक्रमक घंटिकायाम याचा अर्थ काय आपण घ्यायचा आहे तर खेचरी. घंटिकेच्या पाठी जिव्हा पाठच्या बाजूला नेणे म्हणजेच काय तर खेचरी करायची आहे. म्हणजे अभ्यासात जिव्हा प्राप्तीनं तालुनी घंटिका स्पृश्यते प्राणो येनोच्चैर निर्वहत्यलम. घंटिका आक्रांत हो जाए तो उसे प्राण अधिक गति नहीं कर सकता. निर्वहंत्यलम म्हणजे परत खेचरी मुद्रात सांगितली. मागेच आपण उपाय हा बघितलेला आहे प्राणस्पंदा निरोधा. गुळगुळीत करून सांगणे हे वैशिष्ट्य आहे या ग्रंथाचं. पुन्हा पुन्हा सांगतात. त्यामुळे हे त्याला काय प्रॉब्लेम नाही. हे आहे सगळीकडे आहे. पुढे विकल्प बहुलास्त्वेते स्वाभ्यासेन समाधयः परमोपशमायाशु आशु संप्रयांत्य विकल्पताम. यद्यपि विकल्प बहुलास्त्वेते यद्यपि ये समाधियां विकल्प प्रचुर है तथापि निष्काम पुरुष के प्रति अपने अभ्यास के कारण परम विश्रांति के लिए झटिति विकल्पाभाव रूपता को प्राप्त हो जाती है. आता इथे काय सांगितलं ह्या ज्या आपण समाधी घेणार आहोत सविकल्प समाधी निर्विकल्प समाधी ह्याचे प्रकार आपण बघितलेले आहेत. आता ही विकल्प प्रचुर समाधी असं यांनी वर्णन केलेलं आहे जिथे आलंबन शिल्लक आहे. तथापि निष्काम पुरुष के प्रति अपने अभ्यास के कारण परम विश्रांति के लिए झटिती म्हणजेच जो गुरु आपल्याला भेटेल तो जर असा असेल तर निष्काम आणि त्याच्या बरोबरचा अभ्यास म्हणजे त्याच्या चित्ताचा अभ्यास जर आपण केला तर काय होईल तर झटिती म्हणजे लवकरात लवकर आपल्याला विकल्प अभाव रूपता को प्राप्त हो जाती है. म्हणजे काय निर्विकल्प समाधी प्राप्त होऊ शकते. तो सर समजलं तर होय म्हणा. म्हणजे त्या परचित्त संयम करायचं का त्याच्यामुळे म्हणजे हा परफेक्ट बोललात. आता परचित्त संयम नाही तर हा ज्या योग्याच्या बरोबर आपण राहणार म्हणजे गुरु केला आपण समजा हा म्हणजे गुरुच्या चित्तावरच संयम करायचा ना पर म्हणले नाही त्याचं आपण अनुकरण करणार ना. म्हणजेच काय तर हा हा त्याचे गुण आपण घेणार. ढवळ्या शेजारी जर पावळा बांधला तर त्याला सुद्धा हो समाधी प्राप्त होऊ शकते असं सांगायचं आहे त्यांना. हम्म. ओके. का तर त्याचे गुण तुम्ही घेणार त्याच्या चित्ताचं अवलंबन तुम्ही करणार आणि ह्यालाच योगशास्त्रामध्ये सुद्धा परमिशन दिलेली आहे. त्याचं मी श्लोकाचं सूत्र मी तुम्हाला उद्या अभ्यास झाल्या म्हणजे सुरुवात झाल्याच पहिल्यांदा सांगेन पुढच्या ह्याच्यात ठीक. आहे. काय आहे आलंबन आलंबन म्हणून लिहिलेलं आहे आपण. हा त्याचं चित्ताचं आलंबन घेतल्यामुळे सुद्धा समाधी प्राप्त होते आणि ती कशी असते तर निर्विकल्प होते. कारण का तर त्यानं आपल्याला अनुग्रह केलेला असतो. गुरुच्या अनुग्रहाने झटिती निर्विकल्प समाधी लागते पटकन. जसं कोणाची लागली कालच मी उदाहरण दिलेलं विवेकानंदांची. परमहंसांनी पायाचा अंगठा फक्त छातीला लावला आणि त्यांना समाधी प्राप्त झाली तिथेच. मग ही जी प्राप्त झाली ही त्या निष्काम पुरुषाच्या प्रती अभ्यासाने प्राप्त झाली. आणि अभ्यास म्हणजे काय तर संयम. ओके ध्यानाचा अभ्यास. पुढे अंतरामो वीतशोको भवती अंतःसुखः पुमान् अभ्यासाद एव न अन्य अस्मात् तस्माद अभ्यासवान भव.
जे असा हो असं सांगतायत. काय कसा हो? तर अभ्यास से ही पुरुष आत्मा में रमण करने वाला वित शोक, म्हणजे ज्याला कुठलाही शोक होत नाही, जो दुःख रहित आहे, भीतरी सुख से परिपूर्ण, जो सदा आनंदी अंतरानंद त्याला सतत असतो, असा होतो. अन्य उपाय से नाही, आणि कुठल्याही उपायाने होत नाही. म्हणून हे श्रीरामा, तू अभ्यासवान हो. म्हणजेच योगशास्त्राचं पहिलं सूत्र काय आहे? अर्थयोगानुशासनम. नाही हा, ते नाही अपेक्षित. चित्तवृत्ती निरोध. योग नाही, चित्तवृत्ती निरुद्ध इथे पहिलं सूत्र अथ योग योग अनुशासनम. अनुशासन मध्ये ये. अनुशासन म्हणजे अनुशासनपूर्वक अभ्यास करणे फार आवश्यक आहे, त्याशिवाय प्राप्त होणार नाही. इसीलिए अभ्यासवान हो जाओ. आता हे सगळं नॉलेज आपण घेतलं, परंतु जर ज्यानं कोणी अनुशासन पाळलं नाही, हा. ज्यानं कोणी संयम केलाच नाही, ज्यानं कोणी प्राणायाम निरोधाचा प्रयत्नच केला नाही, त्याच्यासाठी ते साध्य होणारी गोष्ट आहे का? नाही. नाही अजिबात नाही. नाही. म्हणजे अभ्यास हा करणं आवश्यक आहे. अभ्यासाशिवाय हे प्राप्त होणार नाही. म्हणून हे श्रीरामा, तू अभ्यासवान हो. हम्म. हम्म. पुढे अभ्यासेन परिस्पंदे प्राणानाम क्षयमागते. अभ्यास सुरू केला असतो की काय होईल, तर प्राणाचा स्पंदामध्ये कमतरता होईल, प्राणाचा स्पंद कमी होईल. मनहा प्रशमायाती, मन काय होईल? प्रशम होईल, मनाचा प्रशम होईल प्रश्न. किंवा शांत होईल. निर्वाणम अवशिष्यते, निर्वाण फक्त शिल्लक राहील. अशा पद्धतीत तू होशील. निर्वाण ही परत दुसरी गोष्ट आहे. आपण जे पहिला जो हे बघितला, त्याच्यामध्ये जीवनमुक्त आणि विदेहमुक्त या संकल्पना होत्या. हा. जीवनमुक्त म्हणजे काय? तर जो पदाला पोचलेला आहे, परंतु त्याचं शरीर शिल्लक आहे, हम्म. मग तो ठरवू शकतो की आपण कसं जगायचं, पण तो मुक्तच आहे. तो ठरवतो आपण कसं जगायचं, आणि तोच ठरवतो की आपण कधी मरायचं. हम्म. ओके, हा जीवनमुक्त बरोबर. आहे. आणि ज्यानं आपलं शरीर त्यागून सुद्धा या पृथ्वी तलावर राहण्याचं ठरवलेलं आहे तो, किंवा वेगवेगळ्या लोकांमध्ये जातो येतो आहे, सर्व सृष्टीमध्ये तो फिरतो आहे, असाही, किंवा तो दुसऱ्या विजयमुक्त. प्राण्यांच्या अस्तित्वात आहे. तो वाघ बनून फिरतो आहे इकडे तिकडे, किंवा त्याला वाटलं तर तो परमात्मामध्ये विलीन होईल. ही झाली अवस्था कशाची? विदेह विदेहमुक्त. मुक्त. हा, मग आता इथे अभ्यासाद्वारे प्राणवायूने चंचल्य कमी होते, मन विश्रांतीला प्राप्त होते, आणि निर्वाण फक्त अवशिष्ट राहते. निर्वाण म्हणजे काय? तर संपूर्णतः मुक्ती, असा मुक्ती, आपण मोक्ष. शब्द वापरलेला आहे. ठीक आहे. वासनावलितम जन्म मोक्षम निर्वासनम मनहा. वासनावलितम जन्म मोक्षम निर्वासनम मनहा नसनं. प्राणं च राम गुह्याति यथेच्छसी इथे तथा तथा. कुरु. जे तुला वाटेल ते करू शकतो. आता काय ते बघा. वासना से युक्त मन शरीर को ग्रहण करता है, तदनंतरम उसमें अभिमान से प्राण को ग्रहण करता है, और वासना से रहित मन मोक्ष ग्रहण करता है. इसीलिए आपकी जैसी इच्छा हो वैसा कीजिए. माका काय माहित नाही. आता काय माहित नाही. तुम्हाला काय पाहिजे ते बघा. हो, बरोबर, म्हणजे ईश्वर काय? असेच असतात. म्हणजे तुम्हाला मी हा मार्ग दाखवलेला आहे. या मार्गाने काय होणार आहे? जर तुम्ही वासनायुक्त मनाने याचा अभ्यास केलात, तर तुम्ही सिद्धी वगैरे प्राप्त कराल. आणि जर तुम्ही मोक्षाच्या पद्धतीने ग्रहण केलात, तर तुम्ही मोक्षही प्राप्त करू शकता. आता तुम्हाला तुम्ही काय ठरवा पाहिजे तुमचं तुम्ही की ठरवा. तुम्हाला काय पाहिजे. तुम्हाला काय पाहिजे? जैसी इच्छा हो वैसा कीजिए. पुढे प्राणस्पंदो मनोरूपम. प्राणस्पंदो मनोरूपम तस्मात् तस्मात्
संस्मृती विभ्रमः तस्मिन्नेव शमं याते दीपये संस्कृति ज्वरः, क्योंकि प्राण स्वरूप का स्पंदन मन का स्वरूप है. फुलामधून सौगंध्य काढता येईल का वेगळं? नाही. नाही. तद्वत प्राणवायु का स्पंदन म्हणजेच मन आहे, स्वरूप है, और उससे संसार रूपी भ्रम उत्पन्न होता है. त्याच्या भवऱ्यासारख्या फिरण्यामुळे, म्हणजे एक जर आपल्याला विचार घेतला, जे मी स्पंद सांगितला तो कसा आहे, तर एकच विचार फक्त घ्या, तुम्ही कुठलाही घ्या, अगदी पेन ड्राईव्ह. काय आहे, हा लगेच चालू झालं की नाही, आतमध्ये त्याच्यामध्ये किती जीबी असेल, कुठल्या कंपनीचा असेल, रंग काय आहे त्याचा, लगेच स्पंद चालू झाला. हा. त्यात एका काय काय आहे? विचाराने त्यात कोणती विचाराने माहिती? भरपूर स्पंद चालू होतात, म्हणजे भरपूर भवरा चालू फिरायला लागतं ते आजूबाजूनं. काय काय फिरतं म्हणजे काय, त्याच्याच आजूबाजूनं. आता उदाहरणार्थ फुलात सौगंध्य, एवढंच बोललो, मग झालं ना. फुलाच्या बाबतीत मग ते अनंताचं फुल असेल का, ते गुलाबाचं फुल असेल का, त्याच्या अनुषंगाने विचार चालू झाले. म्हणजे एका विचाराच्या अनुषंगाने अनेक विचार निर्माण होतात भावऱ्यासारखे. दॅट इज कॉल्ड जग, दॅट इज कॉल्ड संवित. ओके. आता त्याच्याविषयीच सांगतात की मन कशाने, उपाधीय हृदय. हाँ सॉरी, क्योंकि प्राणवायु का स्पंदन मन का स्वरूप है और उससे संसार रूपी भ्रम उत्पन्न होता है. त्यानंच संसार माया. रूपी भ्रम निर्माण होतो. इसीलिए तथोक्त अभ्यास से, म्हणजे प्राणस्पंद निरोधाचा जो अभ्यास मी सांगितला, 13 उपाय सांगून ठेवले, त्या अभ्यासाने काय करा, प्राणस्पंदन का ही विनाश हो प्राणस्पंद जाने करणार. पर संसार रूपी ज्वर, संसारोज्ज्वल. असं म्हटलेलं आहे. हा, ताप. ज्वराला दुःख म्हटलेलं आहे, ताप. ज्वर खंडित हो जाता है, यानी चिकित्सित हो जाता है. ओके. हो. आता पहिला जो श्लोक होता अजून 47वा, त्याचा सुद्धा आध्यात्मिक अर्थ दुसरा पण आहे, की जर तुम्ही वासनेने युक्त मन काय करतो, शरीराला ग्रहण करतो, याचा अर्थ काय आहे, जो मनुष्य मोक्ष वृत्तीने प्रेरित झालेला नाही, ज्यानं आत्मसाक्षात्कार केलेला नाही, त्याचं काय होणार आहे मेल्यानंतर? पुनर्जन्म होणार आहे. पुनर्जन्म. पुनर्जन्म परत म्हणजेच जन्माला काय, तर येणार. पुन्हा पुन्हा वेगळं शरीर ग्रहण करणार, बरोबर. म्हणून पहिल्या श्लोकाचा अर्थ काय, वासनावलितम जन्म, वासनेने काय प्राप्त होणार, जन्म प्राप्त होणार. जन्म प्राप्त होणार. हा, आणि मोक्षम निर्वासनम मनः, वासनारहित वासना मनाने तुम्ही मोक्ष. काढून टाकल्या, हा, ज्यानं वासना काढून टाकल्या त्याला परत जन्म मिळणार मोक्ष नाही, प्राप्त म्हणजे होणार. देह मिळणार नाही, असा पहिल्या श्लोकाचा आध्यात्मिक अर्थ आहे. त्याच्याच बरोबर दुसरा ह्याच्यातला अर्थ पण मी सांगितला, की तुम्हाला प्राप्त काय होईल, सिद्धी प्राप्त होऊ शकतील. त्या सिद्धींचा विनियोग करायला लागला, पुनर्जन्म ठरलेला आहे. पण त्याही पलीकडे जो गेला, मोक्ष स्वरूप झाला, मोक्षाला ज्यानं मन वळवलं त्यांनी आणि अभ्यास केला, तो सिद्ध म्हणजे परत जन्म घेणार नाही, परत शरीर धारण करणार नाही. आपण कुठे 756 पर्यंत आहोत आता. 48वा श्लोक. आता शेवटचा श्लोक घेऊया. विकल्पांश हया जंतोः पदम तदवशिष्यते, यतो वाचो निवर्तन्ते समस्त कलनान्विताः. हे श्रीराम, प्राणी का विकल्पांश, विकल्प बुद्धी म्हणजेच परत परत निर्माण होणाऱ्या वृत्ती, नष्ट हो जाने पर केवल वह पद अवशिष्ट रह जाता है. आता विकल्प नष्ट होणे याचा दुसरा अर्थ काय आहे, तर स्पंद नष्ट होणे. मनामध्ये सतत निर्माण होणाऱ्या विकल्प नष्ट होणे म्हणजे काय म्हणणार आपण त्याला, वृत्ती नष्ट होणे, चित्तवृत्तीचा निरोध. म्हणजेच काय, स्पंद नष्ट होणे. एवढं सगळं होणे म्हणजेच काय, तर मनच नष्ट होणे. ओके. प्राणाचा निरोध केला हो. म्हणजेच मनाचा स्पंद थांबवला, म्हणजेच विकल्प नष्ट केले,
सर्व केलं, विकल्प नष्ट हो जाने पर केवल वह ब्रह्मपद ही अवशिष्ट रहता है. ज्याचं दर्शन होणार आहे ते सरळच समोर येतं. कारण का, तर तो स्वतः दर्शन वगैरे काही नाहीये, तो निर्विकल्प आहे. ज्या तत्वाचं दर्शन आपल्याला करायचं आहे ते कसं आहे, तर जे अवशिष्ट आहे त्याच दर्शन करायचं आहे. कारण आपल्याला ते ज्ञानेंद्रियाने गम्य नाही आहे. काय राहिलं शिल्लक, तर जे शिल्लक राहील ते ब्रह्मच आहे. ब्रह्मपद ही अवशिष्ट रहता है. जिस पद से नैक विध कल्पनाओं से समन्वित शब्द निवृत्त हो जाते हैं. हे बघा, शब्द निवृत्त हो जाते हैं. समस्त कलनान्विता निर्वर्तनते समस्त कलनान्विता. शब्द निवृत्त हो जाते हैं, हा शब्द महत्वाचा. जे अवशिष्ट राहतं तेच ब्रह्मपद आहे असं सांगितलं. कारण याची कल्पना फक्त आम्ही करू शकतो, त्याला शब्दांनी वर्णन करू शकत शब्द नाही. शब्द निवृत्त हो जाते हैं. ठीक आहे. अजून एक श्लोक होईल. यत्र सर्वम यतः सर्वम यत् सर्वम सर्वतश्च यत् यत्र नेदम यतो नेदम यन्नेदम नेदृशम जगत. वह पद ऐसा है कि उसमें यह समस्त जगत विद्यमान है. त्या जे पद आहे त्याचं वर्णन केलं चालू आहे. उससे यह सब उत्पन्न ब्रह्मपद हुआ है. वह समस्त जग का स्वरूपभूत है और वह इस जगत के चारों ओर विद्यमान है. परम आदर्श दशा में उसमें न तो यह दृश्यमान समस्त जगत विद्यमान है. परम आदर्श दशा में उसमें न तो यह दृश्यमान समस्त जगत विद्यमान है, न तो उससे उत्पन्न हुआ है और न उसके स्वरूपभूत ही जगत है. वास्तव में दृश्यमान इस प्रकार का जगत है ही नहीं. दृश्यमान जगत वास्तवतः अस्तित्वातच नाही आहे. इस श्लोक में मिथ्या जगत हाँ हाँ मिथ्या जगत मिथ्या जगत ये संकल्पना व्यवस्थित समजावून सांगितली. इदम दृश्यम यत्र न, इस वाक्य से अधेयता रूप से यतो न, इससे उपादेयता रूप से यन्न, इससे तादात्म्य संबंध से जगत में सच्चिदानंदात्म संबंध का निषेध करने से किसी अंश से भी जगत और ब्रह्म का सादृश्य नहीं है, यह सूचित किया हुआ है. हे काय एकदम सोपं आहे, परंतु सांगताना मात्र त्यांनी ठोकून बजावून सांगितलं की हे जे जगत आहे ते तुमच्या मनानं निर्माण केलेला आभास आहे. त्याला ब्रह्मावर आरोपित केलं गेलेलं आहे. कोणाद्वारे? मनाद्वारे अध्यासित केले मनाद्वारे गेले आहे. ते मुळात अस्तित्वातच नाही. ठीक आहे. या श्लोकाद्वारे आपण 50व्या श्लोकावर येऊन आज थांबूया. पुढच्या पुढे आता अजून एकच पेज राहिलंय, जास्ती नाही राहिलाय. हो 55 श्लोक 5 राहिले. श्लोक राहिलेत. हा, त्याच्यानंतर आपण 90व्याला चालू करू. चालेल. टाळिंबे सर आले का? नाही वाटत आहेत ना. नसले आले तर घेतो, पण हे 5 श्लोक होऊन जाते ना आज.